नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. आता जी मंजू असते ती बलमाला घेऊन मुकादमाच्या घरी येते. तर बलमा दरवाजा वाजवतो आणि विचारतो की कोणी आहे का घरात. तर तेवढ्यात तिथे मुकद्दमाची बायको येते आणि म्हणते की कोण पाहिजे तुम्हाला, कशासाठी आला इथे. तुम्ही माझ्या दारात पण उभं राहायचं नाही या. तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. मी तुम्हाला कधी सोडणार नाहीये. तर लगेच मंजू म्हणते की अहो ऐका ना, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तर ती म्हणते की काय महत्त्वाचं बोलायचं आहे तुला. तुझ्या नवऱ्याची भीक मागायला आली का माझ्या दारात तुझ्या नवऱ्याला सोडावं म्हणून. मी तुला सोडणारच नाही. तुझ्या नवऱ्याला काय, माझ्या नवऱ्याला त्यांनी मारलंय, मी त्याला कधीच सोडणार नाहीये असं ती म्हणते. तर मंजू म्हणते की अहो माझं बोलणं ऐकून घ्या ना. अहो सत्याने नाही केलं हे, असं का करताय तुम्ही. त्या सत्याने काहीच केलेलं नाहीये. तर मुकद्दमाची बायको म्हणते की जा तुम्ही इथून, मला तुमचं कोणाचं काही ऐकायचं नाहीये. मी तुम्हाला कुणालाच सोडणार नाहीये. आणि ती तिकडे आतमध्ये जायला लागते. तर लगेच मंजू मागून म्हणते की तुमचा नवरा वारले नाही, ते जिवंत आहे, त्यांना काही झालेलं नाहीये. तर लगेच ती मागं बघते आणि म्हणते की काय बोलते, तुला कळतंय का. तर मग लगेच मंजू म्हणते की हो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण हे बघा, जर मुकद्दमाला कोणी मारलं असतं तर त्यांचे रक्ताचे डागचे कपडे आले, पण ती मुकद्दमाची डेड बॉडी कुठं आहे. डेड बॉडी सापडली नाही अजून. तर मग ती डेड बॉडी कुठं गेली, ती सापडली पाहिजे होती ना, असं मंजू म्हणते. तर लगेच मुकद्दमाची बायको म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचंय, कुठे आहे माझा नवरा, दाखव बरं. आता तुझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी हे सगळे नाटकं करते का तू. मला माहिती आहे ना तुझ्या नवऱ्याचे तुझ्या नवऱ्याचं कडं त्या कपडे ते त्याच्यामध्ये तुझं नवऱ्याचं कडं सापडलं, त्यामुळे तुला हे होत आहे ना. तुला असं वाटतं तुझ्या नवऱ्याला सोडावं. तर लगेच मंजू म्हणते की मला पण समजून घ्या ना, आपण दोघी एकाच अवस्थेतून जातोय. माझा नवरा तिकडं आणि तुमचा नवरा इकडे. आपल्या दोघींचे पण नवरे आपल्यापासून लांब आहेत आणि आपण दोघी एकाच सिच्युएशनमध्ये आहेत आणि दोघींची सिच्युएशन सारखीच आहे असं ती म्हणते. तर लगेच ती मुकद्दमाची बायको म्हणते की मला तुझं बोलणं ऐकायचंच नाहीये. तू तुझ्या नवऱ्याची भीक मागते का माझ्या पुढे, असं म्हणते. तर लगेच तिथे जी मंजू असते तिला एक कॉल येतो आणि मंजू अर्जंट जायला निघते. तर आता इकडे जे परीक्षेत चालू असते, पत्रकार परिषद. तर मग ती पोलीस स्टेशन पुढे. तर मग जाधव साहेब, मोरे साहेब तिथे उभा असतात आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात. तर पत्रकार म्हणतात की तुम्ही जे आत्तापर्यंत जे पुरावे सापडले त्याबद्दल आम्हाला सांगा. तर लगेच जाधव साहेब म्हणतात हे बघा, आता आम्हाला जे पुरावे सापडले आणि हे बघा ते मग हे विचारतात, पत्रकार विचारतात की तुम्हाला नेमकं काय पुरावे सापडले आणि नेमकं त्या रिपोर्टमध्ये काय आलं आहे. ते रिपोर्ट तर टेस्ट केली तुम्ही, त्या रिपोर्टमध्ये काय आलं आहे. तर ते जाधव साहेब म्हणतात की हे बघा, त्या रिपोर्टमध्ये असं आलं आहे, आम्ही सगळ्यांना सांगतोय पण तुम्ही थोडं शांततेत घ्या. तर ते जाधव साहेब सांगतात की याच्यावर रक्ताचे डाग होते आणि त्या रक्ताचे डाग ही दोघांचे पण आहे. सयाजी मुकादम आणि सत्यजित सुर्वे दोघांच्या रक्ताचे डाग आहेत. आता त्यामुळं खरा गुन्हेगार हा सत्य आहे. तेवढं तिथे मंजू हे सगळं ऐकते आणि मंजूचा खूप राग येत होता. आता जी मंजू आहे ती आता परत ड्युटीवर हजर होणार आहे. सत्या मोरे सरांना म्हणतो की माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे की ती मला सोडवल्याशिवाय शांत बसणार नाहीये. तर इकडं मंजू कामाचा ड्रेस घालून रेडी होते. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होईल. हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.